नमस्कार, मी तुषार शेटे. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात बातम्या संक्षिप्त स्वरूपात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा 28 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्याआधी तुकोबांच्या चांदीच्या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू करण्यात आलेलं आहे. यावेळेला कोल्हापूरच्या हुपरी गावातल्या चांदीच्या कारागिरांना तुकोबांची सेवा करण्याचा मान मिळालाय. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातले 2 खांब चांदीच्या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम 27 जणांची टीम करत आहे. संत गजानन महाराजांची पालखी वाशिमहून शिरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे. वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. पालखीतल्या वारकऱ्यांना नाश्ता, फराळ आणि थंड पेयाची सोय करण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रथम प्रवेशाचा मान असलेली मुक्ताईची पालखी मलकापूरमध्ये दाखल झालेली आहे. तब्बल 100 दिंड्यांचा सहभाग, रथ ओढणारी खिल्लारी बैलांची जोडी, विठोबा रुक्माई आणि मुक्ताईचा जयघोष करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूण दरम्यान असणाऱ्या परशुराम घाटात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे महामार्गावरनं पावसाचं पाणी वाहू लागलेलं आहे. तसंच धबधबेही प्रवाहित झालेले आहेत. धबधब्यांचं पाणी मुंबई गोवा महामार्गावरनं वाहू लागलेलं आहे. त्यामुळे वाहन चालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पावसाला सुरुवात झालेली आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून आता उर्वरित पेरणीच्या कामांना वेग आला. पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे देहेरजे नदीवरील मुंबई बडोदा पुलावरती पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे. त्यामुळे पालघर, मनोर आणि वाडा दरम्यानचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि विदर्भातही हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे. मुंबई उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेला बसलाय. पावसामुळे अनेक लोकल्सना सिग्नल मिळत नसल्यानं लोकल्स उशिरानं धावत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर भागातल्या प्रवाशांना तात्काळात उभं राहावं लागत आहे. पावसाची संततधार सुरू राहिली तर लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शापूर तालुक्यातल्या धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. सकाळपासून इथे पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळाला. बदलापूर शहरात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बदलापूर स्टेशन परिसरातल्या बाजारपेठेत पाणी साचलंय. या परिसरात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही. तसंच नालेसफाईचं काम अपूर्ण राहिल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तर या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो. नवी मुंबईच्या वाशी येथे झालेल्या रात्रभर झालेल्या पावसानं एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचलेलं आहे. मार्केटमध्ये पाणी साचल्यामुळे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर भाजीपाला भिजल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं. उरण पनवेल परिसरात मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे रस्त्यांवरती पाणी आलं असून वाहनधारकांना पाण्यातनं वाट काढावी लागत प्रवास करावा लागतोय. दरम्यान पुढील 24 तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालेलं आहे. कृष्णा नदी पात्रामध्ये प्रात्यक्षिकं सादर करण्यात आलेली आहेत. पुढील 3 दिवस कृष्णा गडी प्रशिक्षण शिबिर होणार आहे. दिवा शहरात पहिल्याच पावसानं नागरिकांचे हाल झाले. दिव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. ठाणे मनपानं केलेल्या नालेसफाईचं पितळ उघडं पडलेलं आहे. साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते. मुसळधार पावसानं ठाण्यात झाड कोसळलेलं आहे. टेम्पो आणि हातगाडीवर झाड पडल्यानं नुकसान झालेलं आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली. कल्याणमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम भागातल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून कल्याणकरांना वाट काढावी लागते आहे. नाल्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं मुख्य रस्त्यावरती पाणी आलेलं आहे. भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलंय. त्यामुळे बाजारपेठ, भाजी मार्केट, तीनबत्ती परिसरात पाणी साचलेलं होतं. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. माथेरानमधल्या आदई गावात धबधब्यावर गेलेल्या 9 मुलांचं पनवेल पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. नजर चुकवून ही मुलं डोंगरावरती गेली आणि धबधब्याच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र उतरत असताना सर्व मुलं मध्येच अडकली.
पोलीस वेळेवरती पोहोचल्यानं मुलांचे प्राण वाचलेले आहेत. बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहरामध्ये पहिल्याच पावसात नाल्याला पूर आलेला आहे. त्यामुळे नाल्याच्या काठावर असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं. प्रशासनानं नाल्यांची सफाई नीट न केल्यानं ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नागरिकांनी केला. नगरच्या पारनेर तालुक्यातल्या जातेगावमध्ये वन विभागानं बांधलेले बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेलेले आहेत. बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं बंधारे वाहून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मुसळधार पावसानं दहिसरमधील पेट्रोल पंप परिसरामध्ये पाणी भरलेलं होतं. पावसामुळे दहिसर पूर्व आणि एसवी रोड भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. राज्यात गुन्हेगारी वाढलेली आहे, मात्र गृहमंत्र्यांना तक्रारी दिसत नाहीत का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केलेला आहे. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचा कंबरड मोडण्याचं काम करते, अशी टीकाही सुळेंनी केलेली आहे. शिंदेनी पक्ष चिन्ह चोरलं, पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 22 जागा जिंकलो असतो, असा दावा संजय राऊतांनी केलाय. तर हिंमत असेल तर चिन्ह परत करा, पक्ष स्थापन करा आणि लढा, असं आवाहन राऊतांनी शिंदेंना दिलं. सरकार विधानसभेच्या कामाला लागलंय असं म्हणत संजय राऊतांनी सरकारला टोला लगावलाय. शिंदे गटाला बाळासाहेबांची पूजा करण्याचा अधिकार नाही, त्यांनी मोदी आणि शहांची पूजा करावी, अशी टीका संजय राऊतांनी केली. उद्धव ठाकरेंचे निवडून आलेले उमेदवार हे मुस्लिम मतांवरती निवडून आले, त्यांना मराठी मतं पडली नाहीत. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कोकण असो वा मुंबई असो, कोणताही माणूस ठाकरेंसोबत नाही. आम्ही अपयशी ठरलो त्याचं परीक्षण करतोय, मात्र उद्धव ठाकरे परीक्षण करत नाहीत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय. वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. बाळासाहेब हे देशाचे नेते आहेत. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि पवार गटाच्या चरणी लीन होत असल्याचं शिरसाट म्हणाले. यावेळेला त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवरती आक्षेप नोंदवलेला आहे. तसंच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यावर विखे यांनी पराभव मान्य केला पाहिजे, त्यांनी पुन्हा जनतेत जायला पाहिजे, असा सल्ला निलेश लंकेंनी दिला. नाशिक विधान परिषद शिक्षक मतदारसंघात महायुतीकडनं मैत्रीपूर्ण लढती होत असून राष्ट्रवादी पक्षाची ताकद बघून काही जण जाणीवपूर्वक अफवा पसरवत असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलेला आहे. महायुतीकडनं राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार हे उमेदवार असून त्यांचा विजय पक्का असल्याचं सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर सुनेत्रा पवार आज प्रथमच बारामतीमधल्या निवासस्थानी आल्या होत्या. यावेळेला बारामतीकरांना भेटून आनंद झाल्याची प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांनी दिली. जनतेची जास्तीत जास्त सेवा करणार असल्याचं आश्वासन सुनेत्रा पवारांनी दिलं. कोणतं बटन दाबा हे बारामतीकरांना सांगायची गरज नाही. राज्य सरकार लोकांकडे बघत नसेल तर हे राज्य आपण आपल्याकडे घ्यायचं आहे, असं आवाहन शरद पवारांनी नागरिकांना केलेलं आहे. यावेळेला मोदींची गॅरंटी चालली नाही, असा टोलाही पवारांनी लावला. लोकसभेतील विरोधी पक्षनेता कोण हे अद्याप ठरलं नसल्याची माहिती शरद पवारांनी दिलेली आहे. लोकसभेत काँग्रेसला जास्त जागा आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण हे काँग्रेस ठरवेल, असं पवार म्हणाले. मराठा ओबीसी आरक्षणावरनं शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे. आरक्षणाची जबाबदारी सरकारनं घ्यावी. आरक्षण हा घटनादुरुस्तीचा विषय आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं केवळ बघायची भूमिका घेऊ नये, असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांच्या पराभवानंतर भाजपची चिंतन बैठक झालेली आहे. भाजपा नेते आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला नवनीत राणाही उपस्थित होत्या. राणांच्या पराभवावर यावेळेला चर्चा करण्यात आली. शक्तीपीठ महामार्गासाठी नागपूर ते गोवा 802 किलोमीटर हा महामार्ग होणार होता. यासाठी 72,000 हेक्टर जमिनीचं संपादन केलं जाणार होतं. मात्र मंत्री दादा भुसे यांनी शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन थांबवण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेत आंदोलन स्थळावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे. वडेट्टीवार यांनी हाकेंच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत उद्याच सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या आंदोलनस्थळी चर्चेसाठी पाठवणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकार पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावून मोकळं झालंय, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे.
13 तारखेनंतर 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे ते बघू, असं सुद्धा ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे अधिकारी वर्गही कामाला लागल्याचं नरेंद्र पाटील यांनी म्हटलेलं आहे. हा सर्वेक्षणाचा मुद्दा आहे, अधिकाऱ्यांचा मुद्दा आहे. हा निर्णय राज्यामध्ये लागू झाला तर देशपातळीवरती सुप्रीम कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी अधिकारी पातळीवरती चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले. मंत्री छगन भुजबळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत. गेल्या 8 दिवसांपासून हाकेंचं वडीगोद्रीमध्ये उपोषण सुरू आहे. त्यामुळे 22 जूनला सकाळी 11 वाजता छगन भुजबळ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना भेटून त्यांची विचारपूस करणार आहेत. कुटुंबशाही हवी असणारे राज्यकर्ते मराठा आणि ओबीसींना असंच भिडवत ठेवणार आहेत. 2 समाजातील कटुता कधीच कमी करणार नाहीत, अशी टीका वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे. पुढे परिस्थिती भयंकर होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अंबड तालुक्यातल्या वडगोद्री आणि पुणे इथल्या समता भूमीवरती बेमुदत उपोषण सुरू आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन राज्य सरकारनं उपोषणकर्त्यांना द्यावं, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने केली आहे. बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे. आंबेजोगाई शहरात संत भगवान बाबा चौकात ओबीसी समाजाकडून रस्ता रोको करण्यात आला. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देत रस्त्यावरती टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू असताना त्यांच्या भावाने देखील उपोषण सुरू केलेलं आहे. सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर या त्यांच्या मूळ गावी हाकेंचे बंधू सोपान हाके उपोषणाला बसलेले आहेत. अमरावतीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार बच्चू कडू यांनी चांगलंच धारेवर धरलेलं आहे. शेतातलं रोहित्र 1 महिना दुरुस्त का होत नाही याचा जाब विचारत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेत. विदर्भात फडणवीस मंत्री असतानाही प्रशासन असं का वागतं, असा सवाल त्यांनी केला. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या पवारवाडी पोहनेर डाकेपिंपरी डिग्रस रस्त्याची दुरवस्था झाली असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. बस फेऱ्या बंद कराव्या लागल्यात असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे तात्काळ रस्ता तयार करावा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागात शाळा भरवण्याचा इशारा देण्यात आला. दापोलीतल्या हरणे गावातल्या किल्ल्याच्या डागडुजीला सुरुवात झालेली आहे. किल्ल्याचे बुरुज ढासळत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतला दाखवली. त्यानंतर प्रशासनाने दखल घेतली असून किल्ल्याच्या डागडुजीचं काम सुरू झालेलं आहे. पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. अल्पवयीन आरोपीच्या तात्काळ सुटकेची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. या याचिकेवरती 21 जूनला सुनावणी होणार आहे. पालघरच्या वाढवण बंदराला केंद्र सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 6 किलोमीटरच्या आत हे बंदर उभारलं जाणार असून यामुळे कोणत्याही स्थानिकाला विस्थापित केलं जाणार नसल्याचं JNPAने स्पष्ट केलेलं आहे. बुलडाण्याच्या सिंदखेड राज्यातील राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळासमोर उत्खनन करण्यात आलं. हे उत्खनन सुरू असताना शेषशाही विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती आढळून आली. या उत्खननात आणखी काही ऐतिहासिक वास्तू समोर येत आहेत का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. वर्ध्यात शेतकरी महिला निधी बँक खातेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देत आंदोलन केलं. बँकेचे संचालक शरद कांबळे ठेवी परत करत नसल्यानं खातेदार आक्रमक झालेले आहेत. 70,000 खातेदारांच्या 39 कोटी 4 लाखांच्या ठेवी बँकेकडे जमा असल्याची माहिती मिळते. शरद कांबळेंना अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा खातेदारांनी दिलेला आहे. नीटची परीक्षा पुण्यात घेण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थ्यांनी धडक मोर्चा काढला. पेपर फुटीच्या प्रकरणाची CBI चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. हिंगोलीच्या कळमनुरी तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजातले तरुण अमर काळे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे. शोभा बच्चव यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपनं जोडे मारो आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जळगावच्या रावेरमध्ये नाना पटोलेंच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलेलं आहे. पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्यानं भाजपनं जोडे मारो आंदोलन करत नाना पटोलेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. नागपूरच्या उमरेड तालुक्यातल्या सुरगावातल्या रस्त्यालगतची जागा कत्तलखान्याला देण्यासाठी ग्रामस्थांसह भाजपनं विरोध केलेला आहे. सुरगावपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर तीर्थक्षेत्र असल्याचा दाखला देत निवेदन देण्यात आलं. पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपनं दिलेला आहे.
हिंगोलीतल्या जोडतळा गावच्या ग्रामपंचायतीसमोर गावच्या सरपंचानं स्वतःला एका खड्ड्यामध्ये गाडून घेत अनोखं आंदोलन केलं। नारायण जाधव असं या उपसरपंचाचं नाव आहे। रस्त्याच्या कामामध्ये सरपंच आणि अभियंत्याने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपसरपंचाने करत चौकशीची मागणी केली। मावळच्या वडगावमध्ये झालेल्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला होता, तसंच शाळकरी विद्यार्थी जखमी झाले होते। याची गंभीर दखल घेऊन सर्व पक्षांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे महामार्गावरती 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणनं 8 पदांसाठी काढलेली भरती अधिसूचना रद्द केल्यानं परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी परीक्षा घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मेहतर वाल्मिकी समाजाच्या महिलांनी मोर्चा काढलेला होता। भुसावळमधले माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। हत्याकांडाची IPS अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचं निवेदन सुद्धा देण्यात आलं। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या पारस फाट्याजवळ कारचा अपघात झालेला आहे। सभास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांच्या कारच्या डिकीमध्ये 500च्या बनावट नोटांचं 3 बंडल आढळून आले। त्यासोबतच पैसे मोजण्याची एक मशीन सुद्धा सापडली। पोलिसांनी चौकशी केली असता दुप्पट परताव्याच्या आमिषात अडकून फसवणूक झाल्याचं कारमधल्या जखमींनी सांगितलं। त्यामुळे बनावट नोटांच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। कोल्हापूरच्या उपरीत सोन्या चांदीचं दुकान फोडून 8 लाखांचे दागिने लंपास करण्यात आलेले आहेत। चोरट्यांनी दागिन्यांसोबत दागिने तयार करण्यासाठी लागणाऱ्या डिझाईन आणि इतर किमती साहित्य चोरलेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवरती एक तरुणी रील्ससाठी जीवघेणे स्टंट करत असल्याचं समोर आलेलं आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतो। नगरच्या संगमनेर तालुक्यातल्या हिवरगाव पावसा येथे 2 महिन्यापूर्वी दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता। मात्र हा अपघात नसून आईनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं मुलांचा जीव घेतल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। या प्रकरणी आरोपी महिला कविता पावसे आणि तिचा प्रियकर सचिन गाडेला अटक करण्यात आली आहे। माळेगाव कल्याणी गावातल्या महिलेनं तिच्या 5 वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेली आहे। मुलांचा इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रमाचा शाळेचा खर्च परवडत नसल्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधल्या द केक ऑफ द डे या बेकरीमध्ये अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्ये पदार्थ बनवले जात होते। केक, कीड लागलेले पाव याचा स्थानिक महिलांनी पर्दाफाश केलेला आहे। या बेकरीतले प्रॉडक्ट बंदी विक्री करण्याची मागणी भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली। बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, अगदी लगेच परत ते पाहत राहा न्यूज 18।